काल रात्री म्हणे गारा पडल्या, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. म्हणे हा शब्द अधोरेखित केलेला आहे. बघा, म्हणे हा शब्द काय आहे? म्हणे हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी शब्द आहे. ठीक आहे. शब्दयोगी अव्यय नाही आहे ते, कारण ते कुठल्या नामाला जोडून आलेलं नाही. उभयान्वयी अव्यय नाही आहे, कारण त्यांनी कुठले दोन शब्द किंवा वाक्य जोडलेले नाहीत. ते क्रियाविशेषण अव्यय नाही, कारण क्रिया कशी घडली ते काही ते त्याबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत नाही. म्हणजे ते केवल प्रयोगी अव्यय आहे, पण याला अव्यय म्हणता येणार नाही. आणि ते व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. म्हणजे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय कशाला म्हणतो आपण? वाक्यामधले असे शब्द की जे केवळ वापरायचे म्हणून वापरलेले असतात, ते कोणत्याही भावना व्यक्त करत नाहीत, आणि वाक्यातून ते काढून टाकले तरी वाक्याचा अर्थ, वाक्याचं स्वरूप बदलत नाही. त्यांना व्यर्थ केवल प्रयोगी शब्द म्हणतात. पण इथे त्यांनी अव्यय वापरलेला आहे शब्द, आणि म्हणून आपण त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणणार. पण याला आणखी डीप सांगायचं तर हे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. लक्षात आलंय का? म्हणे, बेटे अशा प्रकारचे ते शब्द असतात. ओके. आणि म्हणून आपलं उत्तर आहे क. आणि मग आपल्या पर्यायानुसार क फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल.